स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्याच्या पालखी शर्यतीत कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अन्यथा गुन्हे दाखल होणार। आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत पोलिसांसह प्रशासनाचा इशारा। धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं, मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनकटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून। आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विटा शहराध्यक्षा, युवा नेते व उद्योजक माननीय सचिन भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय हरिभाऊ माने, अध्यक्ष खानापूर युवक क्षेत्र युवक राष्ट्रवादी, तसेच खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। विटा शहरात विजयादशमी दसऱ्या दिवशी होणाऱ्या ऐतिहासिक पालखी शर्यतीमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांचा प्रशासनानं दिला। विटा येथील प्रशासकीय इमारतीत आमदार सुहास बाबर, प्रांताधिकारी विक्रम बांदल, विभागीय अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, विशाल सदाशिव पाटील यांच्यासह विटा नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची बैठक संपन्न झाली। यावेळी पालखी शर्यतीमध्ये जे नियम मोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा पोलिसांसह प्रशासनानं दिला। या बैठकीत या शर्यतीवेळी अनेक नियम ठरवण्यात आले। यामध्ये शर्यती मार्गावर कोणत्याही प्रकारचा डिजिटल फलक लावण्यात येणार नाही अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। विटा शहरातील नागरिक तसेच बाबर आणि पाटील गटाच्या लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले। अनेकांचं म्हणणं ऐकल्यानंतर प्रशासनाने ही ऐतिहासिक शर्यत शांततेत पार पाडण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी केली। याचं पालन अनेकांनी करावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। बघूया त्यावेळी काय म्हटलंय प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी। नागरिकांनी आपल्याला ज्या सूचना दिल्या तसं आम्ही नोट्स दिलेले आहे। तसंच विशाल काका, आमदार साहेब, सर्व ग्रामस्थ यांनी ज्या सूचना दिल्या त्या आपण सगळे ऐकलेले आहेत। डीवायएसपी साहेबांनी आपल्याला आता पालखी नियोजन बद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। मी फक्त आपले मोजके मुद्दे आता आपल्याला सांगतो। जसं आता सर्वांच्या चर्चेमध्ये ठरलं तसं यावेळी जो कायद्याचं उल्लंघन करेल त्याला कुठलेही फायदे न करता गुन्हे दाखल केले जातील, हे सगळ्यांनी नोट घ्या। आणि सर्व पत्रकार बांधवांनाही विनंती आहे की ही जी गोष्ट आहे ती गुन्हे दाखल केले जातील आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही याची सर्वत्र प्रसार करावा, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार पालखीमध्ये होणार नाही। तसंच एसआरपीएफचे आपण 2 प्लाटून बनवणार आहोत आणि हे जे राखीव पोलीस फोर्सचे लोक आहेत त्यांच्याबद्दल डीवायएसपी साहेबांनी सांगितलं आपल्याला की त्यांना कोणाची ओळख नसते, शक्यतो कुठेही लाठीचार्ज केला जाणार नाही, परंतु जर कुठे गैरशिस्त होत असेल तर तिथं त्यांना सवलत दिली जाईल, याची दक्षता घेण्यात येईल। आणि पालखीची जी 2 पालख्या आहेत त्यासोबतही आपण एसआरपीएफचे जवान देणार आहोत, जेणेकरून जे रिप्लेसमेंट करतात तर त्यांना सुविधा दिली जाईल, परंतु जे मुद्दाम काही आडवणुकीचे प्रकार करतात त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाईल। तसंच ड्रेस कोड बाबत आमदार साहेबांनी सूचना दिल्या। डीवायएसपी साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण दोन्ही पथकांना विटा आणि सुळेवाडी दोन्ही पालखीचे जे वाहक आहेत त्यांना आपण ड्रेस कोड किंवा आयडेंटिटी कार्ड हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जसा आता पोस्टरचा मुद्दा निघाला, नगरपालिका विटा प्रशासक मीच आहे, सीओ साहेब आज बाहेर गेलेले आहेत, डेप्युटी सीओ साहेब आलेले आहेत। असं धोरण ठरलेलं आहे की पालखी जो मार्ग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर भाविक किंवा जे आपले ग्रामस्थ असतात ते दर्शनासाठी जमलेले असतात आणि पोस्टर लावल्यामुळे दोन्ही बाजूला अडचणी निर्माण होतात असं 2 वर्षापूर्वी लक्षात आलं होतं। मागच्या वर्षी आपण दसऱ्याच्या आदल्या दिवशी सगळे पोस्टर काढले होते। मी सर्वांना आवाहन करतो की कोणालाही पोस्टरला परमिशन दिली जाणार नाही आणि कोणीही कुठल्याही परवानगीशिवाय कुठेही पोस्टर लावू नये अशी विनंती करतो। आणि जर कोणी लावलं तर त्या संबंधित गुन्हा दाखल केला जाईल आणि ते पोस्टर काढून टाकण्यात येतील याची नोंद घेण्यात येईल। आणि एमएससीबीला आपण सूचना देतोय की जे लोक छतावर किंवा टेरेसवर थांबतात तर एमएससीबीच्या त्या कालावधीपुरता आपण लाईटची व्यवस्था तिथे बंद करण्यात येईल, जेणेकरून कुठे अनुचित प्रकार घडणार नाही। बाकी सविस्तर सूचना या बैठकीत सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत। डीवायएसपी साहेबांनी सर्व व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करायचे नियोजन आम्ही केलेलं आहे। फक्त माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की हा परंपरागत सोहळा आहे आणि जसं आमदार साहेबांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवर काही गोष्टी बघता अशी चर्चा चालू होती की शर्यत बंद करून
आपण मिरवणूक काढावी वाजत गाजत, परंतु आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर ठेवून आणि परंपरांचा आदर ठेवून, धार्मिक परंपरांचा आदर ठेवून आपण ही शर्यत कायम ठेवत आहोत. परंतु हे करताना आपली एक जबाबदारी बनते की कुठल्या अनुचित प्रकार घडणार नाहीत, या शर्यतीला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी एवढी विनंती करतो. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.